आहे एक चांगलं टी शर्ट सामनावीर म्हणून मिलिंद म्हात्रे यांच्याकडनं. आता आजच्या दिवसात दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना आहे. मालवणी वर्सेस ओम ब्रह्मदेव गोडदेव. मालवणी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि प्रथम फलंदाजी घेतलेली आहे. माफ करा, गोरदेवने टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी शतरक्षण स्वीकारले आणि फलंदाजी आमंत्रित केलेला आहे ते मालवणी संघाला. आणि 4 षटकाचा सामना आहे. लक्षात ठेवा, हा 4 षटकाचा सामना आहे. तुम्हाला 35चा गोलंदाज वापरता येणार नाही आहे. 4 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. आणि मी दोन्ही संघाला विनंती करतो, वेळ जास्त वाया घालू नका. लवकरात लवकर आपली इनिंग कशी संपेल याकडे लक्ष द्या. पंचाने देखील लक्ष द्यायचं आहे. या ठिकाणी आपण पाहतायत मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जातोय आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव तसेच अध्यक्ष. त्यानंतर आपण पाहतायत राजाजी मात्रे साहेब देखील आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. या तमाम मान्यवरांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जातोय. वेल डन नंदू पाटील, वेल प्लेट. या मोसमातील या वर्षातील पहिली हाफ सेंचुरीचा मान नंदू पाटील यांच्या मात्र नावावर. सामना सुरू करा. पहिला चेंडू आणि कव्हर मध्ये सुरक्षा बघा, ते शतरक्षक चेंडू अडवलेला आहे. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव देखील इथं पूर्ण झालेली आहे. धर्मेंद्र याच्या कोर्टात नंतर पहिल्या चेंडूवरती 2 धावीने आपलं संघाचं आणि स्वतःचं खातं उघडलेलं आहे. 4 षटकाचा सामना आहे. बालकृष्ण पहिलं षटक हातात आहेत. ओ, यावेळी टप्पा पडल्यानंतर चेंडू श्रेष्ठच्या हातात निघून जाता. कट करण्याचा प्रयत्न, चेंडू काय बॅटच्या संपर्कात आला ना, अशा प्रकारे निर्धाव जातोय दुसरा चेंडू. धाव संख्या स्थिर आहे ती 1. 2 धावा आहेत. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू कव्हर मध्ये. शतरक्षक उभे आहेत. 1च धाव मिळते. चांगली गोलंदाजी बालकृष्ण याच्याकडे. ओ, या साईडला लेफ्ट साईडला हरीश यांच्या बॅटमध्ये बघायचं शतरक्षक आहे तिथं. 1 धाव पूर्ण केलेली आहे. चांगलं शतरक्षण, तितके चांगले फेके आलेले. एका धावीचं समाधान मानावं लागले आहे. 1 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 4 धावा. बालकृष्ण आतापर्यंत चांगलं षटक हाताळलं जात आहे. विकेट भले नाही मिळाले परंतु धावा रोखून ठेवलेल्या आहेत बालकृष्ण याने. नाही, एका धावीचं समाधान मानावं लागले. चांगले शतरक्षण तर बघायला. आणि अशा प्रकारे इथं 2 धावा मिळतात मालवणी संघाला. धर्मेंद्र कोळी स्वतः संघनायक मैदानामध्ये. आणि अशा प्रकारे चांगले 2 धावने संघाची धावसंख्या 6 झालेली. पुन्हा कव्हर मध्ये सुरेख शॉट मारला. बघायचं शतरक्षक 1 धाव आणि त्याच्या 2 पायाच्या मधना चेंडू जातोय तो 4 धावांसाठी. खराब शतरक्षण इथं. आणि या 4 धावेनं संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 आकडी 10 धावा झालेल्या आहेत.
धन्यवाद डीजे. पहिलं षटक बघा या ठिकाणी त्यांचं फार मागणं पडले, तब्बल 10 धाव आलेले तिथं. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी महेंद्र पाटील आलेले आहेत गोलंदाजीवरती. पहिलं षटक बालकृष्ण याने हाताळलं, एकही विकेट न पडता तब्बल 10 धावा दिलेल्या आहेत. इथं थोडीशी मिस फिल्डिंग झाली, त्याच्यामुळे या 10 धावा खात्यामध्ये मालवडीच्या जमा झालेल्या आहेत. पुन्हा लेग साईडला पिरू मारलाय बघा, ते क्षेत्ररक्षक आहे तिथं आणि झेल टिपलेला आहे. पहिला गडी बाद होतोय हरेश्वर यांच्या रूपानं. धन्यवाद डीजे. आता नवीन फलंदाज विनोद कोळी हे मैदानामध्ये खेळले जातात. महेंद्र यांना पहिली सफलता मिळते इथं. पुन्हा तयार समोर धर्मेंद्र कोळी. ओ यावेळी शॉर्ट पिच चेंडू होता, फायदा उचलता आलेला नाही. धर्मेंद्र यांना जर सरळ खेळले असं तर नक्कीच चौकार षटकार मिळाला असता, परंतु एका धावेचे समाधान मानावं लागलेलं आहे आणि एक धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते. ते 11 धावा होत आहेत. ओ पुन्हा लेग साईडला जवळपास शतरक्षक नाही आहे, एक धाव पूर्ण केलेली आहे इथं आणि दुसरी धाव देखील इथं आरामात पूर्ण केलेली आहे. अशा प्रकारे या 2 धावेनं संघाची धावसंख्या होती ती 13 धावा होत आहेत. सर्व मान्यवर मंडळी अजूनही व्यासपीठावर बसलेले आहे. अग्रकोळी समाज मंडळाचे अध्यक्ष कमलेश म्हात्रे हे देखील सकाळपासून इथं हजेरी लावून आहेत. सोबतीला राजा म्हात्रे. ओ दुसरी धाव देखील फेकी बरोबर आले नाही इथं. खराब शतरक्षण इथं आणि अशा प्रकारे एका धावेचं कन्वर्ट मिळवून 2 धावा पूर्ण झालेले आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या 15 झालेली आहे. छोटा शशी पाटील आलेला आहे बॅट घेऊन खेळण्यासाठी. पुन्हा रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो एस्ट्रेक्सकडे, निर्धाव जातो चेंडू महेंद्र यांचा. दुसरं षटक मैदानात चालू आहे. धावसंख्या झालेली 15 आणि एक गडी बाद झाला तो हरेश्वर यांच्या रूपानं. नाही आहे चांगलं शतरक्षण, तितके चांगली फेकी झालेली आहे इथं. एकच धाव मिळते, एका धावेचे समाधान मानावं लागलेलं आहे. एक धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 16 धावा झालेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. चांगलं शतक हाताळलेलं इथं महेंद्र यांच्याकडनं. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा महेंद्रने अप्रतिम षटक हाताळलेलं आहे. आता वैयक्तिक पहिला आणि संघाचं तिसरं षटक टाकण्यासाठी प्रमोद आलेले आहेत. ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाकडनं. आता प्रमोद बघायचं कशा प्रकारे आत्तापर्यंत आपली 2 षटकं हाताळली गेली, त्याच्यामध्ये 16 धावा आल्यात, म्हणजे प्रति षटकामागे 8 धावांचा एव्हरेज झालेला आहे. आता तुमचं षटक कशा प्रकारे हाताळलं जातं बघायचं आहे. ओ या साईड लेग साईडला सुरेख शॉट मारलाय विनोद कोळी यांच्याकडनं. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालेलं इथं आणि एकच धाव मिळते.
एक धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते, ते 17 धावा होत आहेत. हो, अप्रतिम चांगली गोलंदाजी प्रमोद यांची, अप्रतिम. काही अंदाज आला नाहीये फलंदाजाला आणि चेंडू सर एस्ट्रिक्शक कव्हर करतात. निर्धाव जातो चेंडू, पुन्हा तयार. धावसंख्या स्थिर आहे ती 17. एक गडी बाद. तिसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. ओ यावेळी पुन्हा मोठा फटका मारण्याचा बघायचं, ते क्षेत्ररक्षक कव्हर करतात चेंडूला आणि इथं रनआउटच्या रूपानं बाद होत आहेत. चांगली फेकी, तर चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगल्या प्रकारे प्रमोद यांनी कव्हर केलेला चेंडू आणि विनोद सारखा गडी, मोठा गडी बाद होतोय. आता त्यांची जागा मगाच्या सामन्यामध्ये हिरोटो मिलिंद हे आता मैदानामध्ये जातात. मिलिंद यांनी मगाशी चांगली फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. आता बघूया मिलिंद काय करतात. ओ यावेळी अप्रतिम चेंडू टाकला होता, परंतु एशियाचा कव्हर करता आलेला नाही आहे आणि चेंडू जातो तर तिकडे डिक्लेरेशन झोन मध्ये 4 धावा मिळतात तिथं. धन्यवाद डीजे. या 4 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते, तरी 22 धावा झाल्या, 2 गडी बाद आणि तिसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. धावसंख्या 22. ओ यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बघायचा तिथं, चांगलं झेल टिपलेला आहे तिथं. आणखी एक गडी बाद होतो. धर्मेंद्र कोळी स्वतः संघनायक एक बाद झालेले, सलामीला आले होते. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं, चांगला झेल टिपलेला आहे आणि 22 या धावसंख्येवरती तिसरा गडी बाद होतोय मालवणी संघाचा. तर नवीन फलंदाज खेळण्यासाठी जातोय तो संतोष कोळी. धन्यवाद डीजे. चांगलं षटक हाताळलं जाते प्रमोद यांच्याकडनं. क्लीन बॉल, एसटी उकडून टाकलेलं आहे. अफलातून गोलंदाजी. धन्यवाद डीजे. 3 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झालेली ती 22 आणि 4. लागोपाठ शेवटच्या 2 चेंडू ते प्रमोद याने 2 विकेट घेतलेले आहेत. एक कॅचच्या रूपाने आणि एक क्लिंग बोल्ड. अशा प्रकारे चांगली गोलंदाजी बघायला मिळालेली आहे. पहिलं षटक संपलं तेव्हा बालकृष्ण याने 10 धावा दिल्या होत्या. त्याच्यानंतर दुसरं षटक 6 धावांचं पडलं आणि तिसरं षटक देखील 6 धावांचं पडलेलं आहे. अशापर्यंत आता 4थं षटक बघायचं आता हाताळण्यासाठी आलेले आहेत. किती धावांचं षटक टाकलं जाते ते. 3 षटकांचा खेळ संपला म्हणजे 18 चेंडूमध्ये आतापर्यंत मालवणी संघानं 22 धावा कुठल्या आहेत आणि 4 गडी बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज खेळण्यासाठी मैदानामध्ये आता ज्ञानेश्वर गेलेले आहेत. भावेश गोलंदाजी करतायत आता. वैयक्तिक पंगलं आणि संघाचं 4थं षटक भावेश. स्वतः संघ नाहीत भावेश.
स्ट्राईकला संतोष आहेत आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते ज्ञानेश्वर, अशी जोडी मैदानामध्ये खेळते. जोरदार अपील पंचांनी ते अपील फेटाळून लावलेलं इथं बघायचं आहे. लेग बाईचा इशारा येतो अजय केनी यांच्याकडनं. एक अवांतर धावेने धावसंख्या पुढे सडकली आहे, ती 23 धावा होत आहेत. अप्रतिम लेग स्पिन चेंडू, खरोखरच काही अंदाज आला नाही मिलिंदना. बॅट हवेमध्ये ज्ञानेश्वर आहे तिथं, पण त्या चेंडू बॅटच्या संपर्कात आलेला आहे, सरळ निर्धाव जातो चेंडू. यावेळेस सेम चेंडू, अप्रतिम गोलंदाजी भावेश यांच्याकडे. स्वतः संघ नाही काय, संघाची जबाबदारी आहे आणि चांगली गोलंदाजी. धावसंख्या स्थिर आहे 23, गडी बाद झाले ते 4 आणि शेवटचं षटक मैदानामध्ये चालू आहे हे. यावेळी मोठा फटका मारलाय बघायचा. चेंडू जातोय तो षटकारासाठी, पहिल्या षटकाराची नोंद झालेली मिली यांच्या बॅटमध्ये. धन्यवाद डीजे. या 6 धावेने संघाची धावसंख्या झपाट्याने पुढे सरकते. 29 धावा झालेल्या आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघायच्या 2 चेंडूमध्ये आणखी एखादा मोठा फटका आला तर नक्कीच त्याचा फायदा मालवणी संघाला होईल, कारण त्यांच्याकडे देखील चांगले गोलंदाज आहेत. आणि आलेला दिसतोय बघायचं इथं जे होतं, आणि 2 चेंडूवरती लागोपाठ 2 षटकार. ज्ञानेश्वरांच्या बॅट मधला. धन्यवाद डीजे. लागोपाठ 2 चेंडू होती. ज्ञानेश्वर यांनी धावसंख्याला आकार दिलेला, या षटकाराने धावसंख्या 35 वर पोहोचलेली आहे. आता शेवटचा चेंडू आहे बघायच्या, शेवटच्या चेंडूवरती हॅट्रिक पूर्ण करतोय काय ज्ञानेश्वर षटकाराची. चांगली फलंदाजी हरीश यांच्याकडनं. यावेळी नक्कीच टोक्याचा वापर केलाय, कमबॅक केलेला आहे इथं भावेश नाणे. अशा प्रकारे निर्धाव चेंडू टाकला जातोय आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपलेला. धाव संख्या झाले 35, म्हणजे 24 चेंडूमध्ये 35 धावा केल्या आणि 36 धावांचं आव्हान जिंकण्यासाठी दिलेले आहेत. 4 गडी बाद झालेले आहेत. आता बघायचं गोडदेव ओम ब्रह्मदेव हा संघ 36 धावा कशा प्रकारे पूर्ण करतोय तो. आता आपण घेऊया थोडा डीजेचा ब्रेक. हॅलो. एक चांगलं आयोजन एक्सर बी संघातर्फे आणि हे जे मैदान आम्हाला हे उपलब्ध करून दिलेलं आहे ते प्रमोद पाटील, कमलाकर पाटील आणि पाटील कुटुंबियातर्फे हे आम्हाला, आणि या मैदानाचं आज नामकरण झालं ते DG पाटील स्टेडियम असं हे नाव या मैदानाला देण्यात आलेलं आहे. एक चांगलं मैदान, खरोखरच आपल्या आगरी कोळी समाजाच्या माणसाकडनं हे मैदान उपलब्ध झालेलं आहे आणि आपल्याला अभिमान वाटतो की मगाशी दैसरच्या मिलिंद याने सांगितलं की एका आगरी माणसाचं मैदान आहे, चांगलं आहे. आपल्याला अशा ठिकाणी एक स्पर्धा खेळायला मिळेल त्याचा देखील आपल्याला अभिमान आहे आणि असं हे सर्व आयोजन इथं चांगलं बघायला मिळालेलं आहे. भविष्यात या मैदानामध्ये नाईट टुर्नामेंट देखील आपण करू शकतोय.
हॅलो. चला मालवणी लवकर शत्रक्षण लागू घ्या, आम्हाला थोडं सहकार्य करा, वेळ वाया घालू नका. तसेच ओम ब्रह्मनदे गुरुदेव आपली देखील सलामीची जोडी ताबडतोब मैदान पाठवून द्या. ओम ब्रह्मदेव गोडदेव चला आपली सलामाची जोडी पाठवून द्या जरा भावेश. 24 चेंडूमध्ये 36 धावांचं टार्गेट दिलेलं आहे. आता बघायचं ओम ब्रह्मदेव कशा प्रकारे या धावा पूर्ण करतात. जवळजवळ 12 धावा एक्स्ट्रा आहेत. सलामीची जोडी बालकृष्ण आणि प्रमोद हे मैदानामध्ये गेले. तुम्हाला 36 धावा करायच्या, 24 चेंडूमध्ये 36 धावा करायच्यात. बघायचं कशा प्रकारे पाठलाग करतात आणि धावा पूर्ण करतात ते. पहिलं षटक हाताळण्यासाठी संजय आलेले आहेत. त्याच्या आणि स्ट्राईकला ते प्रमोद आणि नॉन स्ट्राईकला ते बालकृष्ण अशी सलामीची जोडी ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाची मैदानामध्ये उतरलेले. तुम्हाला 24 चेंडूमध्ये 36 धावा करायच्या जिंकण्यासाठी. चला वेळ वाया घालू नका प्लीज. तुम्हाला संघनायक आणि सर्व खेळाडूंना विनंती करतोय की शतरक्षण लावून घ्या आणि सामन्याला सुरुवात करूया. सामन्यावरील पंच आहेत अजय केनी आणि नॉन स्ट्राईकला ते संतोष भोईर असे 2 पंच आज सकाळपासून आपण पाहतोय. एक चांगली कामगिरी त्यांच्याकडनं, कसलंही गालबोट न लागता चांगल्या योग्य रीतीने इथं निर्णय दिले जातात. चला सामन्याला सुरुवात होतं. पंच अजय किन यांच्याकडे आम्हाला इशारा आलेला. पहिले षटक हातात संजय उर्फ शिवा. हो यावेळी सुरेख सुरुवात, चांगली सुरुवात, पण तितका चांगला झेल टिपला. पहिला गडी बाद होतो. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि पहिल्या 0 धावसाठी मोठा हादरा बसतोय तो ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं मिली नाही. तिथं बेस्ट फिल्डर म्हणून त्याला दैसरला एक पारितोषिक मिळालं होतं. गेल्या शनिवारची जी स्पर्धा आली त्याच्यामध्ये भावदेव कांद्रपणीच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्यांना मान मिळाला होता. हो यावेळी फिरून मारण्याचा प्रयत्न. चेंडू काय बॅटच्या शक्ष सर चेंडू जातो एक्स्ट्रा चकवातून मागे. 1 धाव पूर्ण होत आहे. 1 धावीनं श्री गणेशा केला जातोय ओम ब्रह्मदेव या संघाचा. हेमराज यांनी देखील आडवटा मोठा फटका मारला. पुन्हा तो मिले यांच्याकडे चांग
आणि अशा प्रकारे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चेंडू हातात आणि चांगली फेकी आली मिलिंद यांची आणि रनआउट चोरपाना आणखी एक गडी बाद होतोय, आणखी एक धक्का बसतोय ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाला. धन्यवाद डीजे. मगाच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. तर पंकज आता मैदानामध्ये जातात. पंकज बघायचे ह्या देखील तुम्हाला मोठी खेळी करावी लागणार आहे, कारण लागोपाठ 2 धावांवरती 2 गडी बाद झाले. तिथं ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाचे एक मोठ्या भागीदारीची गरज आहे, ती बघायला मिळत नाहीये इथं. चांगलं षटक हाताळलं जात आहे. हो अप्रतिम, चांगली गोलंदाजी, चांगला लेग स्पिन झाला. चेंडू सर एस्टेश हरेश्वर कव्हर करतात. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेले आहेत. इथं 2 धावा फक्त खर्च केलेले आहेत. माफ करा, 4 चेंडू टाकून झालेत. ओ यावेळी मोठा फटका मारलाय बघा, ते शतरक्षक खाली आहेत आणि झेल होतोय का, आणि झेल झालेला आहे. आणखी एक हातरा बसतोय. संतोष आहे, संतोष एक चांगले शतरक्षक. आणखी एक गडी बाद होतो. 2 संख्या पुढे सरकत नाही. 3रा गडी बाद होतोय. महेशने काय पकडलं, माफ कर महेश. धन्यवाद. नवीन फलंदाज खेळण्यासाठी निलेश मैदानामध्ये जात आहेत, कारण आता 2 धाव संख्येवरती 3 गडी बाद झाल्यात ओम ब्रह्मदेव संघाची. थोडा संकटात सापडलेला ओम ब्रह्मदेव संघ. बघायचं आहे, खरं अप्रतिम षटक हाताळलं जातं. पहिलं षटक चांगली सुरुवात संजय उर्फ शिवा यांच्याकडनं मालवणी संघासाठी केलेली आहे. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून मागच्या रविवारी त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. ओ यावे कव्हरमध्ये एकदा पूर्ण केलेले पंकज यांच्याकडनं दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न नाही आहे. नक्कीच विचार सोडून त्याने पाहिलं की आपले भरावर विकेट पडलेले आहेत, तेव्हा शांत डोक्याने आपल्याला खेळ करायचा आहे. पहिलं षटक या ठिकाणी, पहिलं षटक संपलेलं आहे. फक्त 3 धावा खर्च केले आहेत. आता उरलेल्या 3 षटका म्हणजे 18 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू आणि 33 धावा ओम ब्रह्मदेव या गोडदेव संघाला. आता तुम्हाला नक्कीच हाणामारी करावी लागणार आहे, मोठे फटके मारावे लागणार आहे सामना जिंकायचा असेल तर. म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला 11 धावांची गरज आहे. एक मोठं षटक जर आलं तुम्हाला तर नक्कीच थोडा फरक पडू शकता आणि तुम्ही पुढे जाऊ शकता. परंतु चांगलं षटक हाताळलं जात आहे. तर चला टीम मीटिंग जास्त करू नका. शिवाने चांगली सुरुवात करून दिलेले मालवणी संघाला अप्रतिम षटक हाताळलं. इथं फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 3 गडी बाद केलेले आहेत. विनोद कोहली वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरं. 18 चेंडूमध्ये 33 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. म्हणजे प्रत्येक षटकामागे तुम्हाला 11 धावांच्या एव्हरेजने खेळावं लागणार आहे सामना जिंकायचा असेल तर ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाला. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी विनोद यांची. चांगला चेंडू टर्न केलाय सर. हरीश शर्मा पाठीमागे चांगलं रजिस्ट्रेशन करतायत आणि अशावर पहिलाच चेंडू विनोद यांनी निर्डॉ टाकलेला आहे. आता 17 चेंडूमध्ये 33 धावा तुम्हाला जिंकण्यासाठी करावे लागणार आहेत.
ओ या मोठा फटका मारला बघायचं तर झेल घेण्याचा प्रयत्न केला असता तर नक्कीच झेल होऊ शकला असता, पण त्याने सोडून दिला आणि अशा प्रकारे 2 धावा मिळतात. या 2 धावाने उशिरा का होईना थोडी धावसंख्या पुढे सरकलेली आहे. या 2 धावाने संघाची धावसंख्या 5 झालेली आहे. 3 गडी बाद 5 धावसंख्या. ओ यावेळी शॉर्ट पिच चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा बघायचा. चेंडू जातो तो षटकारासाठी पहिल्या षटकाराची नोंद. मगाच्या सामन्यामध्ये हिरो ठरला होता पंकज, तोच त्याला आता पुनरावृत्ती करावी लागणार आहे या मॅच मध्ये. 6 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकलेली आहे. ती 11 धावा होत आहेत. धन्यवाद डीजे. पंकज जर राहिला जास्त वेळ मैदानामध्ये तर नक्कीच हा सामना जवळ येईल ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाकडे, कारण एक चांगला फलंदाज आहे. मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. तर शेवटचे 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 25 धावांची गरज आहे. सामना थोडा जवळ आला, अजूनही सामना रंगतदार स्थितीमध्ये आहे. 15-25 असं समीकरण झालेलं आहे. समोर गोलंदाजी करतात विनोद कोहली आणि स्ट्राईकवर आत्ता षटकार मारणारे पंकज. ओ यावेळी पुन्हा ग्राउंडचा सुरेख शॉट मारला, एकदा पूर्ण केलेले आणि दुसरी धाव देखील होऊ शकली असते, परंतु त्याने पाहिलं की रनआउटच्या रूपानं विकेट जाता कामा नाहीये, कारण अगोदर आपल्या बराबर 3 विकेट गेलेले आहेत. ते भरून काढून यासाठी आता ते थांबले नाही. एका धावेने समाधान मानलेलं आणि 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. ती 12 झाले. आता 14 चेंडू मध्ये 24 धावांची गरज. निलेश हे देखील एक हिटर फलंदाज आहेत. त्यांच्या बॅटना देखील अपेक्षा आहे ओम ब्रह्मदेव या संघाला जास्तीत जास्त धावा येण्याची. आता बघूया काय करतात निलेश. विनोद हे देखील एक चांगले गोलंदाज आहेत मालवडी संघाचे. चला जास्त वेळ वाया घालू नका. मी वारंवार सकाळपासून तुम्हाला सांगत आलो, कारण आपल्याला 5 वाजता मैदान खाली करायचं आहे. तेव्हा जेवढं लवकर आपण सहकार्य कराल तेवढं लवकर आपली स्पर्धा आटोपेल. उद्या सकाळी ठीक 9 वाजता या ठिकाणी सामने होणार आहे, त्याची नोंद घ्यायची आहे. उद्या या ठिकाणी खरोखरच बुधवार दिनांक 16/2/2022 पहिला सामना हाय व्होल्टेजचा सामना तुम्हाला घोडबंदर वर्सेस नारंगी या 2 संघामध्ये जबरदस्त दोन्ही संघ 2 संघामध्ये होईल. त्याच्यानंतर दुसरा सामना सैतकरचा ऑर्गनायझर एक्सर बी विरुद्ध वाघबिल या संघामध्ये होणार आहे. तसा तिसरा सामना भाईंदर विरुद्ध कांदरपाडा या संघामध्ये होणार आहे आणि शेवटचा सामना पांजो विरुद्ध कोलशेत या संघामध्ये होणार आहे. ओ यावे मोठा फटका मारतापर्यंत एकच धाव मिळते. तिथं मिलिंद आहेत शतरक्षक, फलंदाजी मिलिंद आणि शतरक्षण हे देखील मिलिंद आहेत. एकच धाव मिळते, कारण त्याने पाहिलं का मिलिंदने पंकजला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे मगाशी आपण सामन्यामध्ये पाहिला नंदा पाटील यांनी धुवाधार फलंदाजी केली आणि हाफ सेंचुरी या मैदानामध्ये पूर्ण केली. आता 13 चेंडू मध्ये 23 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 13 चेंडू आणि 24 धारा. एक मोठा फटका आला तर सामना गोडदेवकडे झुकू शकतो आणि एखादी विकेट मिळता सामना मालवणीकडे झुकू शकतो. आणि मेन फलंदाज 13 चेंडू मध्ये 23 धावांची गरज. ओ फुलटा चेंडू एकदा पुढे गेले तर मिलिंद आहेत. मिलिंदकडनं थोडी मिस्टेक झाली होती, पण त्याचा फायदा उचलला नाहीये आणि अशा प्रकारे एका धावीने समाधान मानावलं. चांगलं शतरक्षण मिलिंद यांच्याकडनं. या 1 धावीने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 14 धावा झालेल्या आहेत.
12 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. 12 चेंडू आणि 22 धावा. सामना कधी ओम ब्रह्मदेव या संघाकडे झुकतो तर सामना कधी मालवणीकडे झुकतोय. बघूया रंगतदार स्थितीमध्ये 12-22 असं समीकरण झालेलं आहे. चला वेळ वाया घालू नका. मी तुम्हाला वारंवार विनंती करतोय काय ते डिसिजन लवकर घ्या. वेळ वाया घालू नका. धावसंख्या 14 झालेल्या आणि 3 गडी बाद झालेले आहेत. दुसरं षटक मैदानामध्ये इकडे चालू आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला. आता 12 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे. धर्मेंद्र कोहली आलेले स्वतः संघ नायक आहेत. आता गोलंदाजी करण्यासाठी बघायचं संघाची जबाबदारी धर्मेंद्रकडे आहे. कशा प्रकारे षटक हातात येते. अजूनही 2 गोलंदाज पॉवरफुल आहेत धर्मेंद्र आणि ज्ञानेश्वर. आता धर्मेंद्रकडे चेंडू आलेला आहे. बघायचं धर्मेंद्र कशा प्रकारे षटक हातात येते. 12 चेंडू 22 धावा. अप्रतिम चांगला चेंडू. दोन्ही सामनावीर समोरासमोर आहेत. फलंदाजी करतायत ते सामनावीर आणि गोलंदाजी करतायत देखील सामनावीर. बघायचं दोन्ही आता कोण कोणाला टक्कर देतात ते. पहिलाच चेंडू धर्मेंद्र निर्धाव टाकलेला आहे. धाव संख्या स्थिर आहे ती 14. आता 11 चेंडूमध्ये 22 धावा. म्हणजे जवळजवळ प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची गरज आहे. एखादा मोठा फटका आला तर सामना समीकरण कमी होऊ शकतं. 11 चेंडू 22 धावा. ओ या फेटवर बघायचं इथं झेल येतो काय आणि झेल सुटलेला आहे तिथं. हा झेल सुटला म्हणजे मॅच सुटली असं आहे की काय बघायला लागेल इथं. कारण हा झेल घेणं फार गरजेचं होतं आणि पंकज सारखा मोठा गडी इथं बाद झाला असता. आता नक्कीच इथं मॅच सोडल्यासारखं दिसतं. झेल घेणं फार गरजेचं होतं. आणि या 2 धावेने सांगायचे आता 10 चेंडू आणि 20 धावा. 10 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण झालेलं आहे. धावसंख्या झालेली 16. 3 गडी बाद. तिसरं षटक मैदानात चालू आहे. हा झेल घेणं फार गरजेचं होतं. मधुकर होते. मधुकरकडनं झेल सुटला तो. आणि बघायचं जोरदार आपण पंचाकडे परत. आता इथं आणि मिलिनेर रनआउटच्या रूपानं बाद झालेले आहेत. निलेश आउट झाले. निलेश बाद झालेले आहेत. जोरदार अपील केले परंतु तिथं धाव घेण्याचा गरज नव्हती आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारे आणखी एक गडी बाद झालेला आहे. तुझा मानाचा मान घेऊन येतान भक्त या कारले डोंगराव पार भूमी अंगान तुझे संगान उमर उरवतान देवलाव. तुझा मानाचा मान घेऊन येतान भक्त या कारले डोंगराव पार भूमी अंगान तुझे संगान. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज खेळण्यासाठी बंटी मैदानात गेलेले आहेत. तिथं आतापर्यंत धावा झालेल्या आहेत त्या 16 आणि 4 गडी बाद. तिसरं षटक मैदानात चालू आहे. आता 9 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 20 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाला. चांगला चेंडू होता. 1 धाव पूर्ण. ओ इथं धोका होतो की काय बघायचं. आणि नाही आहे. चांगलं रनिंग बिटवीन विकेट झालेलं इथं. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत कारण धावांची गरज आहे आणि अशा प्रकारे चांगलं रनिंग झालेलं इथं आणि 2 धावा पूर्ण. या 2 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकली ते 18 धावा होत आहेत. आता 8 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावा पाहिजेत त्या 18.
18 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8. एक रंगतदार स्थितीमध्ये सामना येऊन टेपलेला इथं. 18 धावा 8 चेंडू बाकी. पंकज याच्या बॅटमध्ये एखादा मोठा फटका आला तर सामना जवळ येऊ शकतो. बघूया समोर गोलंदाजी करतात ते संगनायक स्वतः धर्मेंद्र. ओ यावेळी चेंडू डाव्या वाईटची नोंद होते. अवांतर चांगलं क्षेत्ररक्षण केले तिथं हरीश्वर याने. आता नक्कीच इथं चौकार मिळाला असता. 3 धावा वाचवल्या असं म्हणायला हरकत नाही. वाईटच्या रूपाने 1 धाव मिळते. 1 धावीनं संघाची धावसंख्या झाली 19. आता 8 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. अशा वेळी वाईट नो पडला म्हणजे नक्कीच दडपण येतं क्षेत्ररक्षणावरती देखील. ओ फुल टॉच चेंडू बघाय समोर एक क्षेत्ररक्षण नाही तसं. आणि 2 धावा आरामात पूर्ण केलेल्या आहेत तिथं. आणि या 2 धावीनं संघाची धावसंख्या झालेली ती 21 धावा होत आहेत. सात चेंडूमध्ये 15 धावाची निर्णायक चेंडू आहे. ह्या चेंडूवर जर मोठा फटका आला तर सामना जवळ येऊ शकतो. 7 चेंडू आणि 15 धावा. ओ फुल टच चेंडू. फायदा उचलता आलेला नाही. 1 धाव पूर्ण केली तिथं बघायचं आहे. 1च धाव घेणार कारण पंकजला स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे. 1 धावेनं संघाची धावसंख्या झालेली ती 22 धावा होत आहेत. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये तुम्हाला 14 धावा करायच्या. 6 चेंडू 14 धावा. एक रंगतदार स्थितीमध्ये सामना येऊन ठेपलेला आहे. आता बघायचं आहे तर काय होतं इथं. आणि गोलंदाजी करण्यासाठी ज्ञानेश्वर हे आलेले आहेत. ज्ञानेश्वर एक अप्रतिम गोलंदाज आहेत. त्यांच्यावरती चांगला विश्वास आहे मालवणी संघाचा. आणि समोर पंकज आहेत. पंकज तुमच्या बॅट करणं आणखी एखादा षटकाराच्या चौकाची अपेक्षा आहे ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाला. 6 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण झालेलं आहे. चला वेळ वाया घालू नका प्लीज लवकर सुरू करा. नवघर संघाने तयारीत राहायचं नाणेफेकीचा कल करण्यासाठी. दैसर पंकज तुमच्यावरती मोठी जबाबदारी आहे. पंकज तुमच्या बॅटमध्ये एक षटकार आला समोर गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत ते ज्ञानेश्वर कोळी मालवणी संघाचे. ओ यावेळी जोरदार आपल्याने अशा प्रकारे पंचाने उचलून धरलेत आणि पंकज यांची बारी समाप्त झालेला. मोठा धक्का दिलेला आहे ज्ञानेश्वर यांनी. आणि इथं एक मोठा हादरा बसतोय ओम ब्रह्मदेव संघाला. आणि आता त्यांची जागा घेण्यासाठी ते महेंद्र. गोवाला कोकण दाखवा. देव महाराजा मै महाराजा देव महाराजा मै महाराजा देव महाराजा मै. धन्यवाद डीजे. चला वेळ वाया घालू नका. बघा आता नवीन फलंदाज बालकृष्ण गेले. महेंद्र हे मैदानात गेलेले आहेत. 5 चेंडूमध्ये अजूनही 15 धावांची गरज आहे. पंकजवरती मोठी जबाबदारी होती. विश्वास होता ओम ब्रह्मदेव संघाचा. 14 धावांची गरज आहे. 5-14. पंकज जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्यासाठी चांगली खेळी केली त्याने आपल्या संघासाठी. 14 धावा 5 चेंडू. धर्मेंद्र मी म्हटलं की एक ज्ञानेश्वर कोले एक चांगले गोलंदाज मालवणी संघाच्या मक्काच्या सामन्यात देखील एक चांगली गोलंदाजी केली होती आणि त्याचीच पुनरावृत्ती बघायला मिळालं. पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळून दिलेले आहेत. आता 5 चेंडूचा खेळ बाकी आणि 14 धावांची गरज आहे. 5-14. अजूनही मॅच संपलेली नाही आहे. काही होऊ शकतं इथं. ओपन मैदान आहे.
हो या अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी धर्मेंद्र यांची. 2 चेंडूवरती एकही धाव आणि नाही आल्याने एक गडी बाद केलेला आहे. अप्रतिम गोलंदाजी ज्ञानेश्वर यांची. आता चेंडू शिल्लक राहिलेले आहेत ते 4 आणि धावा पाहिजे त्या 14. 4-14 असं समीकरण झालेलं आहे. हो या बघायचं आहे तर जेल होतोय का धर्मेंद्र यांच्याकडे आणि धर्मेंद्र हे. आणि अशा प्रकारे 3 चेंडू मध्ये एकही धाव नाही आणि 2 गडी बाद केलेले आहेत ज्ञानेश्वर यांनी. अप्रतिम गोलंदाजी. आता संघनायक स्वतः मैदानामध्ये खेळण्यासाठी जात आहेत. आता 3 चेंडू मध्ये 14. तुम्हाला कंपल्सरी आता षटकार मारावे लागणार आहेत. बावीस धावसंख्येवरती 6 गडी बाद झालेत. आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 3 आणि धावा पाहिजे त्या 14. 3-14. ज्ञानेश्वर यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. क्लिंग बोल्ड घेतला तर 500 रुपये ज्ञानेश्वर भूपेंद्र यांच्याकडनं. आणि तर 2 धावा मिळतात इथं. आता 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आणि धावा पाहिजेत त्या 12. म्हणजे कंपल्सरी तुम्हाला 2 षटकार मारणारा लागणार. आता विकेट गेलेल्या आहेत त्या. आणि अप्रतिम गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी. शेवटचा 1 चेंडू आणि 12 धावा इथं. त्रिफला गेला तर 500 रुपये इथं आलेले आहेत बघा. 500 रुपये माझ्या हातामध्ये आलेले करक नोट आलेले इथं. क्लिंग बोल्ड घेतलं ज्ञानेश्वर तर 500 रुपयाचं पारितोषिक तुमच्यासाठी आलेलं आहे. आणि अशा प्रकारे नाही आहे. आणि अशा प्रकारे मालवणी संघ हा विजयी ठरतो. सेमीफायनल मध्ये प्रवेश करतो. अभिनंदन. अभिनंदन मालवणी संघाचं सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. हे बघा दोन्ही मालवणी आणि दैसर आपण नाणेफेकीचा कौल करून घ्या. नंतर तुम्हाला 5 मिनिटाचा टी टाइम तुम्हाला दिला जाणार आहे. चाय तुम्हाला टी टाइम देईल तुम्हाला 5 मिनिटाचा. पहिला नाणेफेक करून घेऊया आपण आणि नंतर तुम्हाला टी टाइम 5 मिनिटाचा तुम्हाला वेळ देऊया. चला टॉस बॉक्स मध्ये यायचंय ताबडतोब दोन्ही. अरे पोरं आलेत बस समोर. त्यांची मॅच आहे 20-20 त्यांची 20-20 मॅच आहे. भगवान पाटील 3 या 4 षटकांचा 3 षटकांचा कारण 5 वाजता